वरुड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावलकर. नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारून अनुराग यावलकर यांनी आपल्या शेतात भाजीपाला तसेच पेरू, फणस, चिकू, डाळिंब, आंबा, सीताफळ, संत्रा आणि मोसंबी अशा विविध फळबागा समृद्ध केल्या आहे. पावसाचे पाणी साठविण्यासाठी त्यांनी शेततळे तयार केले असून त्यातून शेतीला व जमिनीला मोठा फायदा होत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते गावागावात भेटी देतात. त्यांच्या या कार्यात अर्चना निस्ताने, प्रकल्प संचालक आत्मा अमरावती व रेहान मुजावर, तालुका कृषी अधिकारी वरुड यांचे सतत मार्गदर्शन लाभते. अनुराग यावलकर यांनी त्यांच्या शेतात जैविक शेती करताना कोणती उपाययोजना करतात पाहूया. आज आपल्यासोबत आहेत प्रगतिशील शेतकरी अनुराग दिलीपरावजी यावलकर. यांचं वरुड भाग 1 मध्ये शेत आहेत. एक प्रगतिशील शेतकरी आहे. नेमकं प्रगतिशील शेतकरी कसा असतो आणि नेमकं त्याची शेती करण्याची काय पद्धत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून तुमची ओळख आहे, काय सांगू शकाल, नेमकं कशी उत्पन्न घेत असतात? आमच्या शेतात आम्ही नैसर्गिक शेतीचा अवलंब केलेला आहे आणि आपली संत्र्याची फळबागेच्या व्यतिरिक्त आपण इथे भाजीपाला पण काढतो जो नैसर्गिकरित्या उत्पादित केला जाते. त्यानंतर आपण इकडे पाहू शकता की हे आपली नैसर्गिक शेतीचं पेरू, फणस, चिकू, डाळिंब असे विविध प्रकारचे आपण फळं घेतो. त्यातले आपले सीताफळे जे आहे ते सीडलेसवाले आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे करवंद, लिंबू आणि बाकीची फळबाग आपण डेव्हलप केलेली आहे जी नैसर्गिकरित्या आपण वाढतो. याच्यात झिरो कल्टिवेशन आपण अवलंबलेलं आहे का जेणेकरून तन देई मन धन अशी जी कन्सेप्ट आहे त्याच्यावर आपण काम करत असतो. आणि याच्यात जो भाजीपाला आपण काढतो आणि जे बाकीचे हे आहे गवत म्हणा किंवा आपण त्याच्यापासूनच त्यांचं दशपर्णी अर्क आणि बाकीच्या वस्तू वापरूनच त्याची औषधं बनवून याच झाडावर येणाऱ्या कीटक आणि बाकीच्या ज्या बिमाऱ्या आहेत त्यांच्यासाठी वापर करत असतो. आपण पाहू शकता एक रासायनिक शेती आणि एक जैविक शेती यात नेमकं काय फरक आहे या संदर्भात आपल्यासोबत प्रगतिशील शेतकरी म्हणून अनुरागजी यावलकर सर आहेत. सर एक युवक आहेत. युवकांच्या माध्यमातून एक चांगला मेसेज देण्याचं काम श्री यावलकर परिवार करत आहेत. सर आपण एक युवकांसाठी प्रेरणा आहेत. आपण सर एक कोरडवाहू शेतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत, तर विविध यासाठी नेमकं काय उपाययोजना करतं सर? आपण सगळ्यात पहिले तर याच्यात जो मोठा प्रश्न आहे कास्तकऱ्यांसाठी आपल्याकडच्या एरियातला तो आहे पाण्याचा प्रश्न. तो सॉल्व करण्यासाठी आपण शेततळं आहे 1.25 एकराचं. त्यात आपण जवळपास 1 करोड लिटर पाणी सांभाळून ठेवतो जेणेकरून आंब्याच्या वेळेस आपल्याला ते पाणी ड्रीपमधून वापरता येईल. आणि त्यानंतर आपण कोरडेवाले शेततळे करून ठेवलेले आहे की जेणेकरून पावसाळ्याचं पाणी त्यात साठवून जमिनीत मुरू घालून ते विहिरीच्या लेवल्सला आपण अपग्रेड करतो. तर त्याचा फायदा आपल्यासोबतही आपल्या आजूबाजूच्या कास्तकारांना होते. तर असं करून आपण पाण्याचा वापर करण्यासाठी ड्रीपची योजना घेतलेली आहे. तर ड्रीपमधूनही आपण पाणी कमीत कमी याच्यात वापर चांगला करून घेत असतो. आपण पाहू शकता वरुड तालुका हा ड्रायझोन एरिया आहे, परंतु ड्रायझोन एरियासुद्धा शासनाच्या विविध योजना आहे. शेतकऱ्यांना एक सक्षम बनवण्याकरता शासनाच्या विविध योजना आहे, परंतु त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता शासनसुद्धा काम करत आहेत. आपल्यासोबत युवा शेतकरी आहे. सर एक तुम्हाला एक प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की शेतकऱ्यांची ओरड असतात की आम्हाला पिकत नाही किंवा आम्हाला उत्पन्न होत नाही त्या प्रमाणात, त्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. नेमकं तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन कोणाचं मिळते सर? आम्हाला कृषी विभागाचा याच्यातून सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे. जेव्हा की आम्हाला म्हणजे मला तरी शेतीबद्दल जास्त नॉलेज नव्हतं, तर कृषी विभागाकडे आपण मदत जेव्हा मागितली तेव्हा श्रीराव सर झाले, आगरकर सर झाले किंवा बाकीचे आपले बरांगे सर वगैरे झाले, त्यांनी आम्हाला विविध ट्रेनिंगमध्ये टाकलं आणि त्या ट्रेनिंगमधून आम्हाला नॉलेज भेटलं नैसर्गिक शेतीमधूनही उत्पन्न कसं चांगलं घेता येते. त्यात आम्हाला ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, बवेरिया या सगळ्या गोष्टींचं नॉलेज भेटलं. त्यांना रिप्रोडक्शन कसं करायचं, कल्टिवेट कसं करायचं आणि त्यांचा वापर कसा करून घ्यायचा आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने कसा वापर करून घ्यायचा त्याच्याबद्दल ट्रेनिंग भेटलं. त्यामध्ये आम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर कसे बनवायचे किंवा गौमूत्र, जीवामृत आणि अमृत पाणी कसं बनवायचं त्याच्याबद्दलही आम्हाला नॉलेज भेटलं. आणि या सगळ्यांचा एकदम व्यवस्थित आणि काटेकोर असा वापर त्यांनी कसा करायचा त्याच्याबद्दल आम्हाला शिकवलं आणि तेव्हापासून मग आमची शेती फायदेशीर व्हायला लागली. आपण पाहू शकता एक प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता सतत सक्रिय असतात, परंतु
शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी असो किंवा तालुका त्यांचे सहाय्यक असो किंवा श्रीराव सर असो किंवा आगरकर सर असो, यांचं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्यानं जर घेतलं तर त्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम होण्याकरता कोणी रोखू शकत नाही. आज आपल्यासोबत अनुरागजी आवलकर सर आहे. त्यांनी सांगितलं आहे की जे प्रशासकीय अधिकारी, कृषी अधिकारी असो की त्यांचे सहाय्यक असो, यांचं मार्गदर्शनानुसार ते शेती करत आहे. नेमकं आपल्या शेतामध्ये काय उगवलं पाहिजे आणि नेमकं कोण्या पिकापासून आपल्याला फायदा होऊ शकतो आणि त्याकरता नेमकं काय केलं पाहिजे, या गोष्टीचं जर मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्यानं जर घेतलं, त्याला भविष्यात सुजलाम सुफलाम होण्याकरता कोणी रोखू शकत नाही. आज आपण पाहू शकता कोरडवाहू शेती आहे, परंतु या कोरडवाहू शेतीमध्ये चिकू आहेत, कुठे करवंद आहे, तर कुठे सीताफळ आहे. म्हणजे विविध जे फळं आहेत, या फळावर सुद्धा शेतकरी आपला परिवारासोबतच आपल्या भागात चांगला दोन इन्कम कमावू शकतो. हा माल बरोडा तालुक्यातच नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी, विदर्भाच्या ठिकाणी सुद्धा पाठवू शकतो. सर, आपल्या शेतामध्ये नेमकं कुठले पिकं घेत असतं सर? आपलं मेन क्रॉप संत्र्याचं आहे. आपल्याकडे 27 एकराच्या बगीच्यात 3000 झाडं संत्र्याचे आहेत आणि जवळपास 1350 झाडं मोसंबीचे आहेत. त्यानंतर बाकीचे आपले जे फळबाग आहेत त्याच्यात 20-20 झाडं आपले पेरूचे, सीताफळचे, आणि सीताफळ आपलं सीडलेस सीताफळ आहे. त्यानंतर आपले हे तायवान पिंकवाले पेरू आहेत. त्यानंतर आपल्याकडे कलमी आंबे आहेत आणि हे क्रिकेट बॉलवाले चिकूचे झाडं आहेत. त्यानंतर आपल्याकडे पोमोग्रेनेटचा व्हेरायटी मला माहिती नाही, पण डाळिंब आहेत चांगल्या क्वालिटीचे, आणि जांभुळाची झाडं आहेत. संत्र्याला आणि मोसंबीला पाण्याशिवाय संत्रा लागू शकत नाही, म्हणजे संत्र्याला तर पाण्याची व्यवस्था आहेत का सर मग आपल्याकडे? पाण्याची व्यवस्था आपल्याकडे शेततळ्याची आहे आणि विहिरींची आहे, आणि आमच्या अक्षय विहिरी झालेल्या आहेत आता, कारण की यांचं पाणी तुटत नाही. कारण की आपल्याकडे जे वॉटर स्टोरेज आहे हे रेन वॉटर हार्वेस्टिंगला थांबून केलेलं काम आहे. त्याच्यामुळे आपल्याकडचं पाणी हे म्हणजे बऱ्यापैकी वापरलं जाते इथे. आणि ऑन ॲव्हरेजली आम्हाला जे शिकवलं गेलं त्याच्यात असं आहे की 42 डिग्रीच्या वरती जेव्हा टेम्परेचर जाते तेव्हा एका झाडाचं जे 15 वर्षाची वरती आहे संत्र्याचं झाड, त्याची मिनिमम रिक्वायरमेंट ही 200 लिटरची पर डेची असते. तर त्या हिशोबाने आपल्याकडे पाण्याचं स्टोरेज चांगलं आहे. सर, शेती व्यवसाय करत असताना नेमकं जैविक शेतीचा आपण उपयोग करत आहेत, तर कुठली उपाययोजना वापरता? आपण जे आपलं ट्रेनिंग झालं आहे आत्माच्या थ्रू, त्याच्यात जे आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायला सांगितलेलं होतं त्याच्यावर आपण काम केलेलं आहे. आपल्या 5 ढोरांमध्ये आपण 27 एकरात नैसर्गिक शेती कशी करू शकतो त्याच्यावर आपण संशोधन करून हे नवीन टाईपचं आणि कमी खर्चाचं मॉड्यूल बनवलेलं आहे, की जेणेकरून बाकीच्या कास्तकारांनाही त्याच्यापासून प्रेरणा भेटली पाहिजे. यात 5 ढोरांपासून येणारं शेण गोमूत्र आपण इकडे जमा करतो. याला मडपंपनी उचलून टाक्यात टाकतो. या टाक्यात आपलं 7000 लिटर आपण गोमूत्र आणि शेणाची स्लरी जमा करून त्याला 7 दिवस ठेवतो आणि 7 दिवसात त्याला 2दा एरिएशन करतो. आणि एरिएशन करण्याच्या मागचं पर्पज हे आहे की याच्यात जे आपण बॅक्टेरिया आणि मिथेन वगैरे जे आहे ते हजार्डस गॅस निघून जातात आणि उरलेल्या स्लरीमध्ये त्याचा अर्क उतरते आणि तो अर्क मग आपण समोरच्या 7000 लिटर टाकीत उतरवतो. त्याच्यात पुन्हा मग आपल्याला हवे असलेले बॅक्टेरिया किंवा रायझोबियम किंवा मायक्रोरायझा जे काही आपल्याला लागत असेल ते सोडतो. त्यासोबत गूळ आणि बेसन देतो आणि त्यालाही 2 दिवसाचा आपण एरिएशनचा म्हणजे पूर्ण हप्ताभरमध्ये 2 दिवस त्याला एरिएशन करून देतो. आणि हे सगळे केल्यानंतर त्याचा अर्क आपण शेवटच्या टाकीत घेतो, जी 4000 लिटरच्या कॅपॅसिटीची आहे. आणि तिथून मग आपण हे सगळं उचलून आपल्या टाक्यांमध्ये सँड फिल्टर आणि स्क्रीन फिल्टर थ्रू काढून साठवून करून घेतो. आता या सगळ्या याच्यात आपल्याला हे सगळं काम फक्त एकाच माणसाकडून आणि एकाच मशिनी थ्रू झालं पाहिजे असं आपण इथं सेटअप लावलेलं आहे. आता या सेटअपमध्ये जी स्लरी आपली उरते, जे घट्ट मटेरियल जे उरते शेणाचं, ते आपण इकडे गांडूळ खत बनवले आहे त्याच्यात टाकतो. उरलेला जो गोठ्यातला चारा आहे आपला तो लेअर बाय लेअर त्याच्यावर टाकतो आणि त्याच्यात मग जे गांडूळ आपल्याकडे रिप्रोड्यूस झालेले आहेत आणि जे गांडूळ खत काढल्यानंतर उरलेले गांडूळ आहेत ते परत त्याच्यात सोडतो. आणि ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला 45 ते 50 दिवसात 1 टनापर्यंतचं एकेका टाक्यातून गांडूळ खताचं प्रोडक्शन होते. सोबतच आपल्याला त्याचा जो अर्क भेटते त्याचे आपल्याला वर्मी वॉश म्हणतो आपण त्याला, त्याचे फायदे अलग आहे. तर हे वर्मी वॉश वापरल्यामुळे झाडांचं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मायक्रोन्यूट्रियंटपासून सगळ्या गोष्टी फुलफिल होतात. तर तो आपण फक्त फवाऱ्याकरता वापरतो. आणि हे जे आता आपण काढलेलं आहे टाक्यातून, तर याचा आपण स्लरीमधून वापर करतो आणि हा ड्रीपमधून डायरेक्ट टाकला जातो. हा ऑलरेडी सँड फिल्टर आणि स्क्रीन फिल्टरमधून निघाला असल्यामुळे जे जीवामृत बनवायच्या प्रोसेस हेक्टिक होत्या त्या सगळ्या सोप्या झालेल्या आहे. आणि याच्यामुळे आपल्याला एकाच वेळीस 4000 लिटरचं जीवामृत तयार करून भेटते. जसं आपण आपल्या मागे पाहताय हे ॲडव्हान्स जीवामृतची टाकी आहे.
हे जे पाहिलं आपण हे आहे एरिएशन झालेलं आणि हे आहे अनारोबिक प्रोसेसमधलं. अनारोबिक प्रोसेसमध्ये याच्यात हवेचा आणि ऑक्सिजनचा संपर्क कटून जातं आणि याच्यात अनारोबिक म्हणजे जे फक्त मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडवर वाढणारे जे जीव असतात, जे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज करतात, त्याच्यासाठी वापरल्या जाते. तर याच्यात आपण दशपर्णी अर्कासारखे वस्तू वापरून किंवा सहजन म्हणजे ज्याला आपण शेवग्याचा पाला वगैरे चटणी करून टाकतो, गांजर गवताचा पाला चटणी करून टाकतो आणि त्याच्यापासूनही आपण तिकडे मायक्रोन्यूट्रिएंट काढत असतो. तर याचं रोजचं प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे 200 लिटरची आणि आपल्याला रोज 200 लिटर मायक्रोन्यूट्रिएंट भेटते याच्यातून, जे आपण आपल्या टाक्यांमध्ये स्टोअर करून ठेवतो आणि गरजेनुसार आणि वेळेनुसार आपण त्यांना वापरत असतो.